नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघा आज मी आता काकडीच्या वावरात आलेले पाहू शकता तुम्ही इथं. एक ट्रॅक्टर भरून लाकडं आणलेली हे बघा. पूर्ण गाडा भरून आणलेला आहे हे लाकडं. आणि हे बघा आपली काकडी आणि रवायची कामं बी चाललेले आहेत. लाकडं पाहू शकता तुम्ही. आणि काकडीचे बरेच असे मोठाले झाले आहेत. हे बघा पाहू शकता तुम्ही इथं काकडीचे अगदीच किती मोठे मोठे झालेले आहेत पाहू शकता. काकडी आपली आता ही अशी उचलून घ्यायची पाहू शकता. अशा पद्धतीने बांधून घ्यायची तिला. आणि इथं अशी तार, हे बघा इकडं तारा काही बांधलेल्या आहेत. तारासुद्धा हे बघा तुम्हाला दिसतच असेल. मग आता ही काकडी आपल्याला संपूर्ण उचलून घ्यायची. मग पहा बरं ही काकडी आणि रात्रीच पाणी सोडलेलं आहे काकडीला आम्ही. आणि इथं कडेला अशा छान अशा मिरच्या लावलेल्या आहेत कडकडेने. पहा हे मिरच्या झाडं बी किती सुंदर झाल्यात पाहू शकता तुम्ही. आणि फूट बी एवढी भारी होती ना पहा. आणि जर तुम्ही ह्या मिरचीचा असा शेंडा जर खुडला ना तर मिरच्या आपल्या अजूनच एकदम भारी होतात. मिरच्यांची फूड बी होती आणि झाड बी खूप गुप्पेदार होतं. आणि लवकर झाड हे होत नाही, उभळत नाही. आणि बघा तुम्ही म्हणजे मिरच्यांच्या अशा प्रकारे ना आता फुलं बी यायला लागलेत मिरच्यांना. याचा जर शेंडा खुडला तर मिरच्याची झाडं अगदीच छान पद्धतीने होतात. लाईनीत अशा ह्या मिरच्या मी लावलेल्या आहेत पाहू शकता कडकडनी. आणि इथं हे बघा पाहू शकता तुम्ही. आता आम्ही ही काकडी वर चढून घेणार आहे. पहा बरं काकडी म्हणजे तुम्ही नक्कीच सांगा शेतकरी मित्रांनो, ही काकडी तुम्हाला कशी वाटते कशी नाही. आमची काकडी म्हणजे आम्ही पाणीसुद्धा संध्याकाळचं देतो, दिवसाचं अजिबात या काकडीला पाणी सोडत नाही. संपूर्ण वावर आहे काकडीचं. संध्याकाळचं पाणी द्यायचं आणि औषधंसुद्धा संध्याकाळची आम्ही अशी मारतो. आणि काय औषधं सोडायची असतात ड्रीप वाटे याला औषधं आम्ही सोडतो आहे. पाहू शकता हे पूर्ण मल्चिंग आहे आमचं. आणि शेतकरी मित्रांनो मला सांगा ही काकडी तुम्हाला कशी वाटते कशी नाही नक्कीच सांगा. पहा याच्यानंतर मी तुम्हाला पुन्हा व्हिडिओ दाखवीन की काकडी ज्यावेळेस वर चढू आपण त्यावेळेस मी दाखवीनच. मग आज ही काकडी कशी आहे कारण की कसं आहे आणि कडक उन्हाळा आहे. आणि ह्या कडक उन्हाळ्यामधली ही काकडी पाहू शकता तुम्ही. आता ही काकडी आपल्याला अशा पद्धतीने बरेच अशी बघा अशी फूट झालेली याची हे बघा. हे बघा अशी फूट झालेली आहे. आणि मग हे शेंडे आपल्याला नंतर असे बांधायच्यात पाहू शकता. मस्त काकडी फुटलेली आहे. आणि उद्यापासून मी याची बांधणीसुद्धा चालू करणार आहे. आणि तिकडं मुलगा माझा लाकडं रवतो आहे कारण की तो तिकडं खाली आहे. इथून रवीत गेलेला आहे तिकडं लांब आहे. कारण कसं आहे गडीसुद्धा भेटत नाही आहे. मग घरच्या घरीच हे करायला लागतं. घरच्या घरी एवढी कामं हँडल करायचं बी सोपं नाही आहे. सगळंच बघायला लागतं म्हणल्यावर एकट्याला भरपूर सारी कामं असतात. आणि हे बघा अशी मध्ये मध्ये आम्ही लाकडं आणून ठेवलेली आहेत पाहू शकता तुम्ही. मध्ये मध्ये लाकडांचे कवळे टाकलेले आहेत की लाकडं आपल्याला पटकन उचलून रावता येतात. मध्ये मध्ये टाकले की म्हणजे लांब जास्त जायला नाही लागत. आणि आता ती ट्रॅक्टरमधली लाकडं काही टाकायची पुन्हा आपल्याला ह्या तारांना अशा काहीच्यासुद्धा मारायच्या जागी जागी. आता ह्यो एवढा मोठा गाळा आहे ना याच्यामध्ये 2 काहीच्या येणार ह्या गाळ्यांमध्ये पाहू शकता. इथं बरंच अंतर आहे पहा. पुढं लाकूड आहे आणि इकडं मागं एक लाकूड आहे. मग याच्यामध्ये 2 आपल्याला काहीच्या मारायच्यात म्हणजे आपली तार कशी वाकत नाही काय नाही. आणि ताटी बी एकदम ताट येणार पहा शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही. जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. माझा नवीनच चॅनल आहे. आणि नक्कीच आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. कसं वाटतं नक्कीच सांगा. चला मग बाय.